म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांच्या विचारांना प्रेरित झालेल्या या मावळ्यांची गर्दी, सच्चे मावळे काय असतात, ज्यांच्या रक्तात इमान काय असतं. आपण बराच वेळ झाला कार्यक्रम चालू झालेला आहे. सगळे इथे अतिशय आतुरतेने प्रत्येक या चिमुकल्या मावळ्यांचं आपण बघतो, त्यांनी केलेलं, पारखेसरांनी केलेलं आपण कान देऊन ऐकतो. विचारांमध्ये जी इमानदारी लागते ती या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निसर्गाने आधीच घालून ठेवलेली. तर येथे जमलेले आपले तमाम मावळे सच्चे शिव छत्रपतींच्या विचारांचे पाईक असणाऱ्या यांच्यासाठी मला म्हणावंसं वाटते, अरे शेर कभी बिकते नहीं है कुत्तों के बाजार में, अरे शेर कभी बिकते नहीं है कुत्तों के बाजार में, और बिकने वाले टिकते नहीं मेरे सूबा के दरबार में, और बिकने वाले टिकते नहीं मेरे सूबा के दरबार में. आपण बघतो 12व्या शतकापासून माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या भारतावर इस्लामी राज्याची राजवट होती, सुलतानी राज्याची राजवट होती. 500-600 वर्षाचा गुलामीचा इतिहास या अंधकाराला छेदण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राला परम भाग्य लाभलं. राज्यक्रांती करण्याचं परम भाग्य या महाराष्ट्राला लाभलं. आणि ती राज्यक्रांती घडून आणणारे भोसलेच्या कुळातील 3 पिढ्या खस्ती खाव्या लागल्या. 3 पिढ्यांना बलिदान दिलं. आणि याच पिढीमधले छत्रपती शिवाजी महाराज, या शिवाजी महाराजांच्या विचारानं येणाऱ्या काळामध्ये एक राज्यक्रांती झाली. आणि त्या राज्यक्रांतीची दखल अवघ्या जगाने घेतली भावांनो, मित्रांनो. आणि एक लक्षात घ्या, जी शिवजयंती जुन्या काळामध्ये, तुमच्या आमच्या काळामध्ये आपण सर्वांनी नाचून नाचून साजरी केली, आज प्रत्येक मावळा, इथला प्रत्येक शिवपाईक आज आपण जयंती वाचून साजरी करत आहोत. हा आपल्या पुरोगामी असणाऱ्या सर्व भारतीय विचारांचा हा विजय आहे. अनेक महापुरुषांचे, छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेले अनेक इतिहास प्रसिद्ध असे वाक्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये असतील, भारतामधील असेल, आमच्या इथल्या मावळांच्या अंगामध्ये भूतकेते येतात. खरंच एकदा तुमच्या अंगामध्ये छत्रपती शिवरायाचं भूत येऊ द्या, क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक महापुरुषांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे वाक्य आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, एकमेव नाव छत्रपती शिवाजी महाराज. हे एक नाव घेतलं तर अवघ्या 33 कोटी देवांची फलटण बाद होते. एवढं क्रांतिकारी विचार. म्हणजे याच्यातून त्यांना देवधर्माला विरोध करायचा नव्हता, परंतु छत्रपतींच्या त्याची महती त्यांना सांगायची होती. म्हणजे काय सांगू माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. कर्मवीर भाऊराव पाटलांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यांची संस्था चालवण्यासाठी देणग्या घ्याव्या लागायच्या. एका सावकारानं 1 लाखाचा चेक देतो म्हणून बोलून घेतलं होतं. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा हा 1 लाखाचा चेक देताना तो सावकार म्हणाला होता, मी आपल्याला खूप देणगी देतो, एकच काम करा, तुम्ही या जी तुम्ही संस्था आहे त्याला माझ्या वडिलांचं नाव द्या, माझ्या बापाचं नाव द्या. आणि त्याच वेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रक्तातला ऊब जागी झाली आणि त्यांनी एक बाणेदार उत्तर दिलं की जोपर्यंत वेळ प्रसंगी मी माझ्या बापाचं नाव लावणार नाही, परंतु छत्रपती शिवरायांचं नाव जे या संस्थेला मी दिलेलं आहे ते मी अजिबात काढणार नाही. याच्यातून आपल्याला छत्रपती शिवरायांच्या विचाराची महती आपल्याला कळते. किश्तियां उन्हीं की डूबती है जिनके ईमान डगमगाते हैं, किश्तियां उन्हीं की डूबती है जिनके ईमान डगमगाते हैं, पर जिनके दिल में नेकी हो उनके सामने मंजिलें भी सर झुकाती है, उनके सामने मंजिलें भी सर झुकाती है. आपल्याला महत्वाचा इतिहास, आतापर्यंत आपल्याला ढाल आणि तलवार घेतलेले छत्रपती शिवराय सर्वांना माहीत झाले, परंतु आता आपल्याला छत्रपती शिवरायांचं चरित्र अभ्यास करताना महत्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा. का बरं छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करायची गरज पडली आपल्याला? शिवरायांच्या चरित्रातून शिवरायांनी असे कोणते मुद्दे, अशी कोणती नीतिमत्ता घालून दिली की गेल्या 350 वर्ष झालं आजही आपण बघतो छत्रपती शिवरायांची, शंभूराजांची आपण जयंती साजरी करतो. नेपोलियन बोनापार्ट असेल, सिकंदर असेल, या सम्राटांची कोणी जयंती साजरी करत नाही. या छत्रपती शिवरायांची करण्यामागचा हेतू काय? माझ्या राजाने इथं जे नीतिमूल्य घालून दिले, माझ्या राजांनी जे ध्येय धोरणे घालून दिले, म्हणून गेल्या 350 वर्ष झालं छत्रपती जयंती आपण साजरी करतो. तर शिवचरित्राचा अभ्यास करताना पहिला मुद्दा, शिवचरित्रातून आपण काय शिकायचं?
तर शिवचरित्रातून आपण एक मुद्दा पहिला मी सांगतो आहे, तो म्हणजे आदेशाची एक वाक्यता. कृपया आपले बाजूला विनंती आहे, जे कोणी देणार आहे ब्लड डोनेशन आणि एक दोन आपले थांबा, सगळ्यांना ऐकू द्या. संयोजनातर्फे विनंती. तर पहिला मुद्दा मला सांगायचा तो म्हणजे आदेशाची एक वाक्यता. शिवरायांनी दिलेला आदेश तळागाळाच्या मावळ्यांपर्यंत कसा जायचा. आता इथे सर्व ज्येष्ठ अधिकारी मंडळी आहेत. आदेशाची एक वाक्यता, वरतून आलेला आदेश तळागाळापर्यंत जायला पाहिजे. तर तो एक उदाहरण आपण इतिहासाचा दांडोळा घेत घेत उदाहरण घेत घेत सांगूया. आपल्याला माहिती आहे, छत्रपती शिवरायांचं देहावसान झाल्याच्या नंतर रात्रीच्या रात्री गडाचे दरवाजे सर्व बंद होते. कोणाला कानोकार खबर नव्हतं छत्रपती शिवराय गेले. ही बातमी गडाच्या बाहेर पडलेली नव्हती. कदाचित बाहेरील शत्रूला कळावं म्हणून ती कदाचित सांगितली नसणार आहे. आणि छत्रपती शिवरायांचे अंतिम संस्कार रात्रीच्या रात्री करण्यात आले. आणि ही गोष्ट गडाच्या बाहेर पडलेली कोणालाही माहित नव्हती. परंतु ही पण गोष्ट त्यावेळेस छत्रपती संभाजीराजे गडावर नव्हते. पुरंदरवर असलेल्या छत्रपती संभाजीराजांना ही गोष्ट एक महिन्याने कळाली. काय म्हणलं असेल माझ्या राजाचं काळीच. लहानपणी आई सईबाई गेल्या, जिजाऊ गेल्या, आज साक्षात आबासाहेब गेले. काय म्हणलं असेल माझा छावा. काय वाटलं असेल जेव्हा माझ्या छाव्याला बातमी केली आबासाहेब गेले. परंतु त्याच्यानंतर गडावर अनेक षडयंत्र चालू होते. छोट्याशा राजारामाला गादीवर बसून राज्यकारभार करायचा आणि संभाजीराजांना पदच्युत करायचं असं षडयंत्र चाललं होतं. आणि गडावरचा एक आदेश खलिता निघाला छत्रपती संभाजीराजांना अटक करण्याचा. परंतु ते खलिता घेऊन जाणारे कारभारी यांनी हंबीरराव मोहिते मामा, जे की राजारामाचे सख्खे मामा होते, संभाजीराजांचे सावत्र मामा, यांच्याकडे, कारण ते सरसेनापती होते, हा खलिता घेऊन गेले. आणि आपल्याला आदेश आहे हंबीर मामा, आपल्याला संभाजीराजांना अटक करायची आहे. आश्चर्यचकित झाले हंबीरराव मोहिते, कारण हंबीरराव मोहिते म्हणजे छत्रपती शिवरायांच्या खासगीतली माणसं. काही मोजकीत माणसं छत्रपती शिवरायांच्या खासगीमध्ये असायची. त्यांनाच माहीत असायचं शिवरायांची जी शिस्त आहे, त्यांनाच माहीत असायचं. तरी पण हंबीरराव मामांनी तो खलिता बघितला. खलिता बघितल्याच्या नंतर म्हणले चला निघूया, संभाजीला अटक करायला निघूया. सगळ्या कारभाऱ्यांना एक प्रकारे आनंद झाला. आणि गेल्याच्या नंतर, गडावर गेल्याच्या नंतर एक विचित्र घटना अशी घडली. जे कारभारी मंडळी आणि हे सर्वजण छत्रपती संभाजी महाराजांना अटक करायला गेले होते, हंबीरराव मोहितेने डाव पलटवला. जे कारभारी होते त्यांनाच अटक करायला लावली. आणि इथे माझा महाराष्ट्राचं उद्याचं भवितव्य पुन्हा एकदा सेफ राहिलं. लक्षात घ्या, आपल्याला इतिहासानं कौस मामा शिकवला, आपल्याला शकुनी मामा शिकवला, पण या इतिहासानं रक्तात इमानदारी असणारा हंबीर मामा आम्हाला कधी शिकवला नाही. काय झालं असतं विचार करा. जर संभाजीराजे त्यावेळेस काही झाले असते तर काय झालं असतं. केव्हाच मुघलाच्या घशात जो औरंगजेब टिपून बसला होता आपलं राज्य गेलं होतं. आश्चर्य तुम्हाला वाटलं असेल, हंबीररावांनी असं काय केलं. सख्या भाच्याला गादीवर बसवायचे, परंतु असं काय केलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं, छत्रपती शिवरायांचे जे चरित्र आहे, चरित्रातून काय अभ्यासायचं हेच अभ्यासायचं. आदेशाची एक वाक्यता. काय होतं, जो खलिता होता त्या खलित्यावर छत्रपती शिवरायांच्या सहीचा सिक्का नव्हता. आणि हे त्यांनी शिवरायांनी खाजगीत सांगितलेलं. जेव्हा केव्हा काही आदेश असेल, कारण राज्य म्हणलं की षडयंत्र आले, जेव्हा केव्हा काही असेल, ज्यावेळेस माझ्या सहीचा सिक्का असेल तरच आदेशाचं पालन करायचं, एवढं आदेशाचं पालन करायचं नाही. आणि तो सहीचा सिक्का नव्हता हे हंबीरराव मामांनी ओळखलं. आणि त्याच क्षणाला हंबीर मामांनी तो डाव पलटविला, कारभाऱ्यांना कैद केलं. त्याच्यानंतर संभाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणे त्यांना सोडून दिलं. परंतु याच्यातून आपल्याला शिकायची काय, तर आदेशाची एक वाक्यता. आजच्या तरुणांना याच्यातून एक मेसेज आपल्याला असा द्यायचा आहे, आदेशाची एक वाक्यता पाळण्याची गरज आहे. आपल्या घरातील वडीलधारे असतील, आपल्या घरातील ज्येष्ठ लोक असतील, यांचा आदेश आपण पाळायला पाहिजे. कारण आजचे युवक बेफाम झालेले आहेत, मोबाईलवर 24 तास आहेत. घरच्या घरात आवाज दिलेल्या आईचा आवाज आपल्या लेकरांना कळत नाही. आदेशाची एक वाक्यता आपले सहकारी कर्मचारी यांच्यामध्ये पण असते. आदेशाची एक वाक्यता शिकली पाहिजे, पाळली पाहिजे. हा पहिला गुणधर्म आपण शिवचरित्रातून अभ्यासला. त्यानंतर शिवचरित्राचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेऊया, तो म्हणजे कमीत कमी माणसाचा उपयोग करून जास्तीत जास्त शत्रूंची दानादान कशी उडवायची हे शिवचरित्रातून शिकायचं.
आता सरांनी सांगितल्याप्रमाणे लाल महालामध्ये 1.25 लाखाची फौज शाहिस्तेखानाची. मग या लाल महालामध्ये जर शाहिस्तेखान तिथं राहिला असता की ज्या पुण्यामधून उद्याचं स्वराज्य निर्माण झालं होतं ते पुन्हा बेचिराग झालं असतं. 1.25 लाखाची फौज होती आणि या 1.25 लाखाच्या फौजेमध्ये शिवाजी महाराजांचे मोजकेच मावळे आतमध्ये लाल महालामध्ये घुसले. आणि लाल महालामध्ये घुसल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज माझे मानसशास्त्राचे अभ्यासक पण होते. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, शिवाजी महाराजाला देवप्रसन्न, शिवाजी महाराजांना जादूटोणा येते, हे सगळं प्रसन्नाचं काम कोणी केलं होतं? शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं बहिर्जी नाही. ठीक आहे, अंधश्रद्धा आपल्याला त्याचा विश्वास ठेवायचा नाही, परंतु समोरच्या शत्रूला घाबरून टाकण्यासाठी रात्रीच्या अंधारात तीर अंधार होता. लाल महालाचा चप्पा माझ्या शिवाजी महाराजांना माहित होता, कारण माझ्या छत्रपतींचं बालपण लाल महालात गेलं होतं. म्हणून रात्रीच्या अंधारामध्ये सगळ्या महाराजांनी एकाच हल्ला कल्लो केला. शिवाजी आया, भागो 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 भागो, दौडो शिवाजी आया. हल्ला कल्लोळ माजला. सगळ्या अंधारामध्ये कापाकापी सुरू झाली आणि अक्षरशः शाहिस्तेखान शिवाजी आया म्हणल्याच्या नंतर पळून जायचा प्रयत्न करू लागला. आपल्याला माहिती आहे जीवावरचं कशावर भेटलं? बोटावर. शाहिस्तेखानाची बोट तुटली. शाहिस्तेखान पळत सुटला. त्यांच्या काही राणीसोबत पळत सुटला, परंतु त्या काळजी करत होत्या की महालामध्ये आपल्या मुलीबाळी आहेत, काय होईल आपल्या मुलीबाळीचं? शिवाजीची माणसं उचलून नेतील. शाहिस्तेखान म्हणाला, एकमेव राजा माझा ज्या राजाला विरोधक पण सन्मान करायचे. शाहिस्तेखान म्हणाला, ती शिवाजीची माणसं आहेत, ती बाया बापड्यांना उचलून नेत नाही, धरून नेत नाही, तर सन्मान आणि सत्कार करतात. हे एकमेव वाक्य त्यावेळेस शाहिस्तेखानाचं. म्हणजे विरोधक पण छत्रपतींची आपण बघतो की स्तुतीच करायचे. आणि हे झाल्याच्या नंतर मला मुद्द्याकडे यायचं आहे की काय शिकायचं या शिवचरित्रातून. कमीत कमी माणसाचा उपयोग करून जास्तीत जास्त शत्रूंची दाणादाण कशी उडवायची. आता लक्षात घ्या, 1.25 लाखाच्या फौजेमध्ये किती माणसं घुसली होते? मोजकीच माणसं. बाहेर आल्याच्या नंतर किती शिल्लक राहायला पाहिजे होते पोरांनो? आपण थोडी चर्चा करूया. बाहेर आल्यावर ज्या 1.25 लाखाच्या खानाच्या फौजेत माणसं घुसली, बाहेर आल्यावर किती शिल्लक राहायला पाहिजे होते? 4-10 मरायला पाहिजे होते का नाही? पण लक्षात घ्या, बाहेर आल्याच्या नंतर जेवढे मावळे आत घुसले होते लाल महालाच्या, तेवढेच मावळे परत आले. अंगावर खरंच तक नाही. याला म्हणतात नियोजन. द मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज. नियोजनाचा बादशाह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट गुरु नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात तुम्ही जर अभ्यास केला शिवचरित्राचा एक 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 मुद्दा तुम्हाला तिथे अभ्यास करता येतो. आणि शिवचरित्राचा अभ्यास करताना आपण तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. तिसरा मुद्दा असा आहे, जागेवर योग्य माणसाची निवड कशी करायची. आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज बालपणापासून आई जिजाऊनं बाळ कडून पाजवलं होतं. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज घडायला पाहिजे, शंभूराजे घडायला पाहिजे, परंतु हे 2-2 छत्रपती देणारी माता जिजाऊ घरामध्ये लागते. या इथे आपल्याला योग भाग्य लाभलं, जिजाऊ इथे आहेत, इथे जिजाऊच्या कन्या आहेत. फार महत्वाचं आहे की जिजाऊ जर घरात असल्या तरच छत्रपती घडतात. हा महाराष्ट्राच्या इतिहासानं घालून दिलेलं उदाहरण आहे. आणि आपण पुढे अभ्यास करताना की हा मुद्दा फार महत्वाचा, योग्य जागेवर योग्य माणसाची निवड कशी करायची हे माझ्या छत्रपती शिवरायांकडून शिकायचं. मुद्दा तसाच आहे. लहानपणी शिवाजी महाराज आपल्या बाळसवंगड्यासोबत जंगलामध्ये बसलेले, त्यांचे सगळे बाळसवंगडी मावळे जंगलामध्ये बसलेले. आणि लहानपणापासून माझ्या शिवाजी महाराजांना सवय होती गड किल्ले बांधायचे, मोहिमा आखायच्या, गुप्त बैठका घ्यायच्या. अशीच एक बालशुभांची गुप्त बैठक चालू होती. मावळे समोर बसलेले होते आणि काही मावळे झाडावरती वर लपलेले होते. छोटे बालमावळे. सांगण्यात आलं होतं कोणी जर शत्रू येत असेल त्यावेळेस फक्त आम्हाला खबर करायची. पक्ष्यांचे तुम्हाला जे कोणते आवाज येतील ते आवाज काढायचे आणि आम्हाला सांगायचं की शत्रू येत आहे. आणि तेवढ्या वेळात गुप्त मीटिंग चालू असताना एक अंगावरती कांबळ पांघरलेला, पांगोट गुंडाळलेला एक छोटा मावळा हातात काटे घेऊन येत होता. तरच वरच्या जे काही मावळे लपलेले होते झाडावरती त्यांनी मोराच्या ओरडण्याचा आवाज केला. मोराच्या ओरडण्याला काय म्हणतात बाळांनो? केकारो. गोष्टीसाठी टाळ्या वाजवा. केकारो केला, आवाज केला. मधले मला आतमध्ये जाऊ द्यायची. आणि बाहेर 2 उभे असलेले गार्ड ते म्हणतात अजिबात जायचं नाही, मध्ये राजांचं खलबत्ता चालू आहे, गुप्त मीटिंग चालू आहे. राजांच्या कानावर गोष्ट गेली. अरे कोण आहे ना तिकडे बाहेर?
राज राज एक मावळ आलाय जी राज तुम्हाला भेटायचं म्हणतो या जी राज. राजे म्हणतात येऊ द्या त्यांना. हात आल्याच्या नंतर साक्षात शिवाजी महाराज समोर बाल शिवबा दिसल्याच्या नंतर मुजरा केला. मुजरा राज बोला काय म्हणणं आपलं. राज राज मला बी तुमच्या सैन्यात भरती व्हायचंय जी. राज राज मला बी तलवार चालवायची जी. राज मला पण तुमच्या घोड्यावर बसायचंय जी. शिवाजी महाराज म्हणतात अरे सैन्यात भरती होणं काही ऐऱ्यागेऱ्याचं काम नाही. घरी जा जेवण कर आरामात झोप. वाईट वाटतं हा जे कांबळ पांगलेला छोटा बालमावळा आहे त्याला वाईट वाटतं की मला सैन्यात भरती व्हायचंय मला स्वराज्यासाठी योगदान द्यायचंय मला राजा असं का म्हणतायत. आणि नाराज होऊन हताश होऊन परत निघत असतो. परत निघताना एकच सांगतो राजा मी एक गोष्ट सांगतो जी तुमचे जे मावळे ओरडल्यात ना जी त्यांनी जे आवाज केला ना राजा मोरांचा त्यांना सांगा राजा या मोसमात मोर आरडत नसतात. राजा या मोसमात मोर आरडत नसतात. राजे हक्काबक्का झाले. खरंच या मोसमात मोर आरडत नसतात. आणि मग नंतर राजाने थांबा म्हणून सांगितलं आणि त्यांची सैन्यामध्ये भरती करून घेतली. कोण असेल मुलांना हा मावळा. स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचा प्रमुख. म्हणजे म्हणतात ना हिऱ्याची ओळी एखाद्या कोहिनूरची ओळख जोहरीला पाहिजे. शिवाजी महाराजांना ओळखलं की हा जो मावळा याला जर एवढी माहिती असेल तर उद्या मला महाराष्ट्र घडवायचा आहे. आमच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख शिवाजीने गणित लावलं आणि ते बहिर्जी नाईक. आपण बघतो की ज्या बहिर्जी नाईकांचं गुप्तहेर खातं आजही जगामध्ये शिवाजी महाराजांच्या या गुप्तहेर खात्याचा बहिर्जीच्या गुप्तहेर खात्याचा अभ्यास अमेरिका बाहेरचे देश करतात. आपल्याला आठवत असेल तर ज्यावेळेस कसा आपल्या भारतावरती हल्ला केला होता त्यावेळेस पहिली न्यूज होती अमेरिकेला. अमेरिकेने भारताला न्यूज दिली. म्हणजे तुमच्याकडे एवढं शिवाजी महाराजांचं बहिर्जींचं गुप्तहेर खातं असताना तुम्ही अभ्यास करत नाही. शोकांतिका आहे. तरी पण या गोष्टींचे आपण शिवचरित्रातून हे शिकायला पाहिजे की आपण योग्य जागेवर योग्य माणसाची निवड करायला पाहिजे. हे प्रशासनामध्ये कामाला येतं. आपल्या घरच्या गोष्टीमध्ये पण कामाला येतं. एखाद्या कामाची जबाबदारी तरुणांनो तुम्हाला जर उद्या एखाद्यावर द्यायची असेल तर त्या माणसातला योग्य गुण आपल्याला कळायला पाहिजे आणि ते योग्य गुण घेऊनच आपण पुढे यांचे आपल्याला पुढे त्यांना पाठवता येतं पुन्हा देता येतं. दुसरी एक गोष्ट सांगताना मित्रांनो तेरे सर फिरे परिंदों के पर काट सकते हैं. तेरे सर फिरे परिंदों के पर काट सकते हम. वतन ये मोहब्बत है हमें वरना इन बच्चों में भी तलवारें बांट सकते हैं हम. तलवारें बांट सकते हैं हम. पण आपल्याला वाटायची गरज नाही कारण छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांचं चरित्र आपल्या हातामध्ये आहे. शिवचरित्राचा दुसरा मुद्दा आपण अभ्यास करताना एक गोष्ट आपल्याला महत्वाची आहे की अचूकता निर्णयाची काय असते. निर्णय अचूक कसा असला पाहिजे आणि 100% शिवाजी महाराजांनी घेतलेला निर्णय 100% फायनल. मग ती निर्णयाची अचूकता काय असते हे आपल्याला या उदाहरणातून पाहायचं आहे. आपल्याला माहिती आहे की अफजल खान आक्रमण करायला आलेला. अफजल खान जेव्हा प्रचंड सैन्य घेऊन आला या महाराष्ट्रावर चालून आला सगळे सैन्य हतबल झालं होतं. हक्काबक्का झाला होता. आता करायचं काय. परंतु ज्या शिवरायांनी जिजाऊंच्या शिक्षणाचं बाळ कडू पिलेलं आहे ते शिवाजी एवढ्या लेच्यापेच्या विचाराचे कधीच नव्हते. शिवरायांनी फक्त नाटक केलं. वकिलांच्या मार्फत अफजल खानापर्यंत गोष्टी गेल्या. काय गोष्टी गेल्या. राजा आपल्याला घाबरल्यात. आपण शूरवीर. आपल्या समोर राजांची यायची हिंमत नाही. आणि आलमगीरची जी एक शिक्का होता याचा अफजल खानाचा काय शिक्का होता. अफजल खान म्हणतो ज्याला स्वर्गात जायचं असेल त्यानं अफजल अफजल नाव घ्यायचं आणि स्वर्गात जायचं. म्हणजे एवढा अहंकार. परंतु त्या अफजल खानाचा अहंकार राजांनी जोपासला. तुम्ही महान. तुम्ही लय भारी. तुम्ही ताकदवान. आपण तो पवाडा माहिती ना तुम्हाला. खाना हसत दौडत आला बरोबर त्या. आणि मग राजांनी काय केलं गाफील ठेवलं. 1-1.5 महिना गेलेत नाहीत राजे भेटायला. आणि या दरम्यानच्या काळामध्ये राजांनी काय केलं असेल. राजे प्रॅक्टिकल करायचे प्रात्यक्षिक करायचे. उगाच जय भवानी म्हणून निघायचं नाही. 1 महिना त्या आखाड्यामध्ये राजांनी तेवढ्याच उंचीचा धिप्पाड असा अफजल खानाचा पुतळा तयार केला. आणि रोज राजा अफजल खानाच्या पुतळ्यासमोर जायचे. या अंगाने एकदा या अंगाने एकदा उडी मारून वार करण्याचा प्रयत्न करायचे. काय कारण होतं. मनामधली जी सायकोलॉजी आहे भीती आहे ती भीती घालवण्याचं. काय अफजल खान काय साधा सुद्धा नव्हता सर.
प्रचंड ताकदीचा असलेला अफजल खान त्याच्या समोर जायचं, दगाबाज अफजल खान. याच अफजल खानानं छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना धोक्याला मारलं. त्या अफजल खानाला मारायचं होतं. जिजाऊंनी एक वचन घेतलं होतं शिवरायांकडून, ज्या तुमच्या मोठ्या बंधूला संभाजीला अफजल खानानं धोक्याला मारले, मला त्याचं शील हवंय. शिवाजी महाराजांना त्या विचार सतत घुमत होता. आणि काय केलं अफजल खानाने, जो तिकडून जे काही त्याची सोबत जी माणसं घेऊन आली होती, व्यापारी, हिऱ्या मोतीचे जडविहार असणारे प्रचंड व्यापारी सोबत घेऊन आला होता. राजांनी काय केलं, त्याच व्यापाऱ्याकडून जे काही खजिना लागतो तो खजिना घेतला आणि नंतर देऊया, छत्रपती म्हणल्यावर काय देणारच आहेत ना, पैसे बुडवणार आहेत का. व्यापाऱ्याकडून सगळा खजिना घेतला, पैसा घेतला, मंडप घेतला, सगळं डेकोरेशन आणि खानाची व्यवस्था केलं प्रतापगडाच्या पायथ्याशी. म्हणजे युद्ध हे आपल्या मनावर कसं खेळलं पाहिजे. आपल्याला ओपन मैदानामध्ये अवघड, पण खानाला आपल्या भूमीमध्ये शिवरायांनी बोलून घेतलं. युद्ध ही आधी मनात जिंकले जातात आणि अशी प्लॅनिंग केली आणि त्या जावळीच्या खोरामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला आणि शामियाना बघून, जडविहार बघून, व्यवस्था बघून अफजल खान, अहंकारी असलेला अफजल खान हरवून गेला. थोडासा राजांनी सायकोलॉजी ओळखली होती आणि सांगून ठेवलं की राजा आपल्याला भेटायला यायला घाबरतात जी. कृष्णाजी गोकील यांनी सांगितलेलं. परंतु एक दिवस ठरला, त्या दिवशी भेटायचं ठरलं आणि भेटायला येताना पण आतमध्ये सय्यद बंडा बाजूला होता. वकिलामार्फत निरोप पाठवला राजांनी. काय निरोप पाठवला की सय्यद बंडाला बाजूला करायची, आमचा राजा घाबरतात. सय्यद बंडाला बाजूला करण्यात आलं. आणि जेव्हा अफजल खानाची भेट झाली तेव्हा लक्षात घ्या, त्याच्या स्वभावाप्रमाणे त्यांना धोका दिला. पहिला वार केला. राजाच्या अंगात चिलकट होतं म्हणून राजा वाचले. काय करायला पाहिजे पोरांनी आता, राजांनी धोक्याला वार केला म्हणजे काय करायला पाहिजे, बदला घ्यायला पाहिजे ना. मग राजांनी जे वाघनखे दिले होते, राजांना वाघनखे देणारा कोण, राजांचा मित्र कोण, मुस्लिम मित्र होता राजाचा एक, तो म्हणजे रुस्तुम जहान. या मुस्लिम मित्रांना दिलेले वाघनखे. बघा आपल्याला शिकवलं गेलं की मुस्लिम हिंदू असेल, विरोध असेल शिकवला गेला, परंतु ते युद्ध हे कुठल्याही प्रकारचं धार्मिक सामाजिक युद्ध नव्हतं, राजकीय लढा होता. तिकडे काही मुस्लिम सैनिक होते, आपले हिंदू तिकडे होते, हा राजकीय लढा होता. म्हणून छत्रपती शिवरायांचा मित्र रुस्तुम जहान यानं वाघनखे दिलेले राजांनी त्या खानाच्या कोटात घातले आणि कोठाला बाहेर काढला. पळत सुटलं, प्लॅनिंग ठरलं होतं, सगळ्यांनी पळत सुटायचं, निघायचं, भागो दौडो पळत सुटले सगळे. पळत सुटल्यानंतर खान तशाचे तसे आतडे घेऊन बाहेर पळत होता. या अल्लाह, दगा दगा, शिवाजीने दगड किया, या अल्लाह. खान पळत सुटले असताना सगळे पळून जायचं असं ठरवलं होतं. शिवाजी महाराजांसोबत असलेले काही मावळे पळत सुटले घोड्यावरती. परंतु एक मावळा होता तिथे, तो जेव्हा खान हातामध्ये ते हे घेऊन पळत होता तेव्हा त्या मावळ्याला कळालं, अरे हे जर भयतार वाचलं तर अवघड होईल. आणि त्या मावळ्यानं एकच वार केला. जिजाऊची जी शपथ होती, खानाचं मुंडकं धडासकट वेगळं केलं. त्या मावळ्याचं नाव तुम्हाला माहिती का? संभाजी कावजी कोंढाळकर. इतिहासातले असे बरेच उदाहरण आमच्यापासून लपून ठेवण्यात आले, आम्हाला माहिती पण नाही. राजांनी जी शपथ पूर्ण करायची होती ती संभाजी कावजी कोंढाळकरांनी शीर आणलं. मावळे इकडे परेशान, राजा संभाजी कावजी कुठे अडकले, ती शत्रूने पकडलं. राजा घात झाला. संभाजी कावजी राजा थांबले होते वाट बघत. अंधारामधून एक घोड्याच्या टापीचा आवाज येत होता. एका हातामध्ये तलवार होती आणि एका हातामध्ये मुंडकं होतं. कोण आहे जवळ आलं. संभाजी कावजी राजा मुजरा, हे बघाजी खानाचं मी मुंडकं आणले. राजा म्हणतात, अरे संभा, मला एका माणसाची काळजी आहे. तुझं काय झालं असतं, खान पुन्हा मारला असता, तुझं काय झालं असतं. नाही जी राजा, खान वाचला असता तर अवघड झाला असतं. राजा खान वाचला असता तर अवघड झाला असतं. राजे म्हणते, संभाजी, जेव्हा मी वाघनखे मारले ना खानाला, तेव्हा त्या वाघनख्याला मी विष लावलं होतं आणि खान जगाच्या कुठेही कोपऱ्यामध्ये गेला असता तर तडफडून गेला असता. हे असतं नियोजन, दूरदृष्टी. म्हणजे शिवाजी महाराज जे प्लॅनिंग करायचे ते आधीच करून ठेवायचे.
म्हणून एका मावळ्याची एवढी काळजी घेणारा माझा राजा. आणि गेल्याच्या नंतर जिजाऊंना ते पेश करण्यात आलं सर. आणि जिजाऊंनी साक्षात संभाजी कावजीचा सत्कार केला. आणि जिजाऊंनी एक वाक्य त्यावेळेस वापरलेलं आहे, मरणांती वैराणी, मेले वैर संपलं. आणि खानाची बडदास्त केली. तिथं प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची समाधी बांधली आणि दिवाबत्तीची सोय केली. अशा माझ्या जिजाऊ होत्या. अशी जर शिकवण आपल्याला असेल, अशी शिकवण जर तुमच्या आमच्या येणाऱ्या भगिनी जर आपल्या बाळांना आपल्या लेकरांना देत असतील तर अतिशय येणारा काळ हा उज्ज्वल असेल. शिवचरित्रातून आपल्याला या बारीक सारीक गोष्टी शिकण्याची गरज आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आग्र्याच्या जेव्हा आग्र्याला भेटायचं की कोणत्या ठिकाणी आवाज उठवावा, कोणत्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडावं, हे पण छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा एक भाग. छत्रपती शिवराय जाताना आपल्याला माहिती आहे मिर्झाराजे जयसिंग यांच्या सोबत निभाव लागत नाही हे छत्रपतींना कळालं. कुठे कुठे मागं पण आलं पाहिजे. त्याला सिंहावलोकन म्हणतात. 3 पावले मागे यायचं आणि पुन्हा झाप मारायची. ते शिवचरित्राचा भाग. 23 किल्ले द्यावं लागले. 23 किल्ले द्यावं लागले. ज्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून बलिदान करून कमवलेले 23 किल्ले द्यावं लागले मिर्झा राजाला. काय वाटलं असं किल्ले द्यायला राजाला, किती वाईट वाटलं असं, परंतु दिले. आणि साक्षात बाल संभाजी राजांना घेऊन कुठे गेले? आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात. कशासाठी नेला असेल बाळांनो? संभाजी राजांना शिवाजी राजांनी कशासाठी नेला असेल, का नेला असेल? कारण संभाजी राजांमध्ये उद्याचा छत्रपती येणार. माझ्या जीवाचं तिथं गेल्यावर आग्र्याला काय होईल सांगता येत नाही. परंतु उद्याचा आपला जो छावा आहे, उद्याचं महाराष्ट्राचं भवितव्य आहे, जिवंत राहावं. आणि बाणेदारपणा स्वाभिमान काय असता त्या दरबारात छत्रपती संभाजी महाराजांना पाहिलं. म्हणून माझं एक म्हणणं आहे की आपल्या आई वडिलांनी सर्वांनी आपल्या आपल्या मावळ्यांना चांगल्या कार्यक्रमाला, प्रबोधनाच्या कार्यक्रमाला सोबत घेऊन जा. कारण तुम्ही जे ऍक्टिव्हिटी करता तेच आपले घरातले लेकरं करतात. म्हणून आपण जे स्वाभिमान नीतिमत्ता शिकवतो ती शिवाजीराजांनी त्यांच्या उदाहरणामधून शिकवली. आणि समोर खासे औरंगजेब असताना आपण बघतो की औरंगजेबानं 5000ची मनसबदारी देऊन शिवाजी महाराजांना सरदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. विषय सगळ्यांना माहिती. परंतु तिथे झालं असं, राजा असताना माझा हा अपमान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच दरबारामध्ये आवाज केला, मोठ्यानं ओरडले, सिंहगर्जना केली. का केली असेल? कारण माहिती आज जर दिल्लीत ओरडत तो जगात आवाज जातो सर. भगतसिंगांनी हेच केलं होतं. पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला होता, जगात गेलं. शिवाजी महाराजांनी सायकोलॉजीचा अभ्यास करणारे शिवाजी महाराज मुद्दाम त्या औरंगजेबाच्या पुढे आवाज केला की आमचा हा अपमान आहे, आम्ही खिल्लत ना करतो. आणि शिवाजीराजे मुजरा न करता निघून गेले. बाल संभाजी बघत होते. हा माझा महाराष्ट्राचा अभिमान, माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, साक्षात माझे आबासाहेब. आणि म्हणून आपण बघतो की असा स्वाभिमान पुढे महाराष्ट्राच्या राजगादीला पाहिला ते छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये. आणि नंतर अनेक कृत्या करून शिवाजी महाराज कसे सुटले हे आपण पाहिलं. आणि सुटले असताना जेव्हा जिजाऊला भेटायला आले तेव्हा एक लक्षात घ्या, शिवाजी महाराजांना संभाजी महाराजाला कुठे ठेवलं होतं? मथुरेला. मथुरेला ठेवलं. आणि राजा पुढे आले. जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घेतलं. आणि बाल संभाजी कुठे? जिजाऊ आणि गडावरचे सगळं आश्चर्यचकित. आणि राजाने त्यावेळेस घोषणा केली की येताना अपघात झाला, संभाजीराजांचा देहांत झाला. काय वाटलं असेल त्या बापाच्या काळजाला? जिवंत असणाऱ्या संभाजीराजाचा देहांत झाला हे सांगताना काय काळीज म्हणलं असेल त्या बापाचं? काय त्याग आहे या भोसले घराण्याचा, किती मोठा त्याग आहे. आणि संभाजीराजे कुठे होते? मथुरेला होते. आणि असं सांगितलं की आम्ही सगळे अंतिम संस्कार संभाजीराजांचे करू. असो काय वाटलं असेल? का बरं ही बातमी शिवाजीराजांनी पसरली होती? काय कारण होतं ही बातमी पसरण्याचं? त्याचं कारण असं होतं की औरंगजेबानं संभाजी महाराजाला कुठेही कधी शोधू नये. कारण जर एकदा अंतिम संस्कार झाला, विषय संपला, संभाजीराजे गेले, तर ही माझ्या राजांची जी काही नीती आहे, हा जो माझ्या राजांचा शिवनीती आहे, ही जी माझ्या राजांचा गनिमी कावा आहे, हा गनिमी कावा तुम्ही आम्ही प्रत्येकानं बाळगायला हवा. मोहिमांची गुप्तता ठेवायला हवी. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला नीतिमत्ता शिकायला हवी. अनेक गोष्टींमधून आपल्याला जे ध्येय धोरणे राबवले स्वराज्याची ते आपण शिकायला हवी. शिवचरित्राचा अभ्यास करताना प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये आपण आता छावा पिक्चर लागलाय.
छावा पिक्चर किती जणांनी बघितला आपल्यापैकी? तिथे पिक्चर संपल्यानंतर उठून उभं राहा म्हणायची गरज नाही. छोटे छोटे बालमावळे रडत रडत गारात म्हणत आहेत, रडत रडत. काय ते त्याग! माझ्या जगाच्या इतिहासामध्ये मी म्हणतो येशू ख्रिश्चनानंतरही अतिशय अमानुष हत्या झाली ती माझ्या संभाजीराजाची. जगाच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं बलिदान आहे स्वराज्यासाठी, स्वराज्याच्या मातीसाठी. आणि आज आपण बघतो एवढी गर्दी, रेकॉर्ड ब्रेक झाले, सगळे पिक्चरचे रेकॉर्ड ब्रेक झाले. मग खरा राष्ट्र निर्माता, खरा छावा, खरा हिरो जर आपण आपल्या मुलांसमोर पेश करू तर आणि तरच येणारा आपला युवक घडेल, येणारी आपली जिजाऊ घडतील. तर म्हणून प्रत्येक मावळ्याच्या, शिवाजी महाराज की प्रत्येक मावळ्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबात संभाजीराजांचं वाक्य, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रत्येक रक्ताच्या थेंबामधून संभाजी पैदा होईल. अरे एक दिवस येईल तो मी बंड करून उठणार, अरे एक दिवस येईल तो मी बंड करून उठणार आणि शंडांच्या या गुंडांसोबत दंड माझे झटणार, आणि शंडांच्या या गुंडांसोबत दंड माझे झटणार. ही ऊब आपल्या मावळ्यांच्या रक्तामध्ये, इतक्या प्रत्येक मावळ्याच्या रक्तामध्ये असायला पाहिजे. शिवचरित्राचा अभ्यास करताना आपल्याला शिवाजी महाराजांचं असलेलं शेतीविषयक धोरण, शिवाजी महाराजांचं असलेलं स्त्रीविषयक धोरण, प्रजेचं धोरण, या सगळ्या गोष्टी आपण भाषणामध्ये पाहिलेल्या आहेत. त्या शिवचरित्रातून आपण काय शिकायचं? स्त्री ही मराठ्यांच्या घरातील देवता आहे. मराठा म्हणजे जात मराठा नव्हे, 18 पगड जातीतील जे त्या सैन्याला भगव्या या झेंड्याखाली मराठा असं म्हणायचे. स्त्री ही मराठ्यांच्या देवारातील देवता आहे, म्हणून स्त्रीचा सन्मान करायला पाहिजे. आई जगदंबेचा आपण सन्मान करायला पाहिजे, जिजाऊंच्या विचारांचा आपण सन्मान करायला पाहिजे. हे शिवाजी महाराजांचा खाक्या होता. आपण बघितलं सरांनी सांगितलेलं सखोजी गायकवाडांचं उदाहरण. साक्षात सक्का मेवणा, मेवण्याला पण शिक्षा द्यायला कमी केली नाही, असा माझा शिवाजी राजा होता. परकीय असतील, स्वकीय असतील, काही गद्दार असतील, सर्वांना शिक्षा देण्याचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कल्याणच्या सुभेदाराची सून, मुस्लिम असलेला सुभेदार त्याची सून, तिला शिवाजी महाराजाला नजराना म्हणून भेट म्हणून देण्यात आलं. आणि राजांना सांगितलं, राजे तुमच्यासाठी भेट आलेली आहे. आणि राजे तेव्हा ती सुंदर स्त्री बाहेर पडते, तेव्हा राजे एक सुंदर वाक्य म्हणतात, अशीच आमुची आई असती आम्ही दिसलो असतो सुंदर. याचा अर्थ असा नाही बरं जिजाऊ मा सुंदर नव्हत्या, त्याच्यातून एक बोल असा घ्यायचा, परस्त्रीला मातेचा दर्जा देणारा माझा छत्रपती शिवाजी महाराज हा नक्कीच आपल्याला परस्त्री आम्हा रखुमाई समान या शिकवणीचा धागा आहे. आणि शिवाजी महाराजांनी ते दाखवून दिलं. हे स्त्रीविषयक असलेलं शिवाजी महाराजांचं धोरण. आणि अशा अनेक शिवचरित्राचा अभ्यास करताना अनेक किस्से समोर येतात. आणि एक शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांविषयी असलेल्या धोरणाचं एक पत्र प्रसिद्ध झाले. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज सांगतात की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नाही, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नाही. जर तुम्ही शेतकऱ्यांचं काही घेतलं असेल मोबदला द्या, शेतकऱ्यांचे 2 झाडं तोडले असेल त्याचा मोबदला द्या. किंवा एखादा शेतकरी कुणबी करणारा त्याला जर त्याच्याकडे बैल नसतील, पैसा नसेल, धान्य नसेल, त्याला धान्य पुरवा. आणि त्याच्यानंतर परत घेताना मुद्दल घ्या, व्याज घेऊ नका. एवढा माझा राजा शेतकऱ्यांचं हित पाहणारा होता. म्हणून छोट्या छोट्या मावळ्यांचं उदाहरणातून आपल्याला सांगता येते. एकदा असं शिवाजी महाराजांचं सैन्य जात होतं शेतामधून, साक्षात घोड्यावर बसलेला एक प्रमुख नेतृत्व करणारा, पाठीमागून सैन्य शेतामधून जात असताना एक छोटा मावळा याच्या एवढा पुढे आला. आणि त्या मावळ्याचं एक वाक्य, खबरदार जर पाऊल टाकशील पुढे, शिंदऱ्या उडवील राई एवढ्या, कारण हे राज्य आहे शिवबाचं. एका छोट्या मावळ्याच्या तोंडात हे बारेदार उत्तर आलं कसं? परंतु हे आम्हाला शिकवलं गेलं, वीर रसत नाही शिकवलं गेलं सर. हे जर आम्हाला असं शिकवलं गेलं, खबरदार जर पाऊल टाकशील पुढे, चिंदड्या उडवील राई एवढ्या, कारण हे राज्य आहे शिवबाचं, वीर रस निर्माण झाला नाही. चुकीच्या पद्धतीने शिकवलेलं वाक्य ते असंच असायला पाहिजे, खबरदार जर पाऊल टाकशील पुढे, अरे चिंदड्या उडवील राई एवढ्या, कारण हे राज्य आहे शिवबाचं. साक्षात घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज खाली उतरले, त्या मावळ्याचा सत्कार केला आणि सांगितलं, तुझ्यासारखे बालमावळे जोपर्यंत आहे
येणाऱ्या 1000 वर्ष औरंगजेबाला आपलं राज्य कब्जा करता येणार नाही. शिवचरित्राचा अभ्यास करताना अशा अनेक बाबींचा, अनेक गोष्टींचा विचार आपण करतो. योग्य जागेवर योग्य माणसाची निवड. शिवाजी महाराजांना परकीय दुसऱ्या राज्यामध्ये जायचो आक्रमण करण्यासाठी, आणि किस्सा असा घडला, राजांना चेक करायचो. आता आपल्या इथे अधिकारी जे असतील, जसं तुम्ही नसताना जे तुम्ही नियोजन कामाचं करून देता ते तुम्हाला चेकिंग सिस्टीम असते, करत असाल, तसंच राजांना बघायचं होतं की माझ्या स्वराज्याची व्यवस्था कशी आहे. आणि मग गडाचे दरवाजे, शिवाजी महाराजांचा खाक्या होता काय, गडाचे दरवाजे रात्री बंद झाले पाहिजे, एकदा बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडता कामा नाहीत. असे शिवाजी महाराज अंगावर कांबळ पांघरून त्यांच्या मावळ्यांसोबत गेले रात्रीची, आणि ते जे गडाचा किल्लेदार होता त्याला आवाज दिला, दरवाजा उघडा गडाचा. नाही, गडाचा दरवाजा उघडणार नाही, नाही, तुम्हाला उघडावच लागल, कारण इथं साक्षात शिवाजी महाराज आलेत, तुम्हाला गडाचा दरवाजा उघडावच लागल. आणि वर असलेला तो सरदार मावळा म्हणतो, शिवाजीराजे नाही, जे शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे जरी आलं तरी गडाचा दरवाजा उघडला जाणार नाही. म्हणजे विचार करा, शिस्तीचे मावळे कसे पक्के होते, आदेशाची एक वाक्यता कशी होती. आणि सकाळी गडाचा दरवाजा उघडला तर साक्षात शिवाजीराजे समोर, मावळा थरथर 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 कापायला लागला, काय होईल माझं, राजा माझी मुंडी मारतील, राजा मला कैद करतील. आणि तेच राजा तेवढ्या मोठ्या हिमतीने पुढे गेले, मावळ्याच्या पाठीवर हात टाकला आणि त्या मावळ्या हातात सोन्याचं कडक आला आणि सत्कार केला. जोपर्यंत तुझ्यासारखे इमानदार मावळे माझ्या स्वराज्यामध्ये आहेत तोपर्यंत माझ्या स्वराज्यावर कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही. शिवचरित्राचा अभ्यास करताना अनेक गोष्टींचा आपण, मुलांना बोर होते का? शिवचरित्राचा अभ्यास करताना अनेक किस्से. मी म्हणतो ना, आजपर्यंत आम्हाला फक्त छत्रपती शिवराय महाराज आम्हाला तलवारी, इसको मारा, इसको काटा, ये किया, वो किया, तेच शिकवलं. परंतु आमच्या शिवाजी महाराजांची परराष्ट्र नीती नाही शिकवली, शिवाजी महाराजांच्या अर्थनीती नाही शिकवली, शिवाजी महाराजांचं अर्थधोरण नाही शिकवलं. ह्या गोष्टी आमच्या मुलांच्या, आमच्या सगळ्या, काही जणांना माहिती असतील, आनंदाची गोष्ट आहे, आपल्याला माहिती असायला पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्त्रीविषयक असलेलं धोरण आपण आताच अभ्यासताना सरांनी एक किस्सा सांगितला, पारके सरांनी बघा, की उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे काय ताकदीचे मावळे. आणि तिथला एक किस्सा आहे की गडावरून उदयभान राठोडने एक पहार टाकली होती खाली, पहार फेकून दिली लोखंडाची, आणि आव्हान केलं या स्वराज्याच्या मातीच्या मावळ्याला, अरे कोणी जर वाघाचा काळीज असलेला वाकलेली पार टाकली होती त्यानं, वाघाचा काळीज असलेला येऊन ही पार सरळ करून द्यायची, मी नतमस्तक होतो. सगळेजण परेशान, कोणी करायचं, काय करायचं. आणि त्यावेळेस तानाजी मालुसरेकडे ही वाकलेली पार गेली, आणि तेवढ्याच ताकदीनं तानाजी मालुसरेनं ती पार सरळ केली, पाठवून दिली. आणि त्याला कळलं, खरा माईकालाल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मला भेटला, त्याची साक्षात मृत्यू त्याच्या समोर होती. असे तानाजी मालुसरे 56 इंचाची छाती कसे घडले असतील. आमच्या आया भगिनींना विनंती आहे का, कारण लक्षात घ्या, संभाजीराजांनी दूध कोणाचं प्यालेलं, भगिनी असतील, मुलं असतील, संभाजीराजे दूध कोणाचे प्याले लहानपणी, सईबाईला तर दूध येत नव्हतं. धाराऊ, करेक्ट, टाळ्यावर धाराऊ गाडे पाटलाची सून आहे ती, ब्या जिजाऊ मासाहेबाला म्हणते, बाकीचे काही बक्षिसी मागतात, इनाम मागतात, नाही जी माझं परम भाग्य आहे आऊसाहेब, मी साक्षात उद्याच्या छत्रपतीच्या लेखाला दूध पाजते आई साहेब, याच मला परम भाग्य कोणतं, याच धाराऊचं दूध पेले माझे संभाजीराजे. ज्या धाराऊ आपण बघतो धष्टपुष्ट असलेला धाराऊ, आणि मग नंतर माझा संभाजीराजा कसा निपजला. एकटा संभाजीराजा 10 पठाणांना ऐकत नव्हता युद्धामध्ये. पठाण म्हणजे त्या काळातली ताकद असलेली मावळे, एकटे संभाजीराजे 10 पठाणाला ऐकायचे नाही. आणि आजकालचे जे तुमच्यासारखे पोरं जे गाडी जोरात पळून न्यूटर्न घेतात ना, धूम 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 घेतात ना, काय म्हणतात त्याला, तुम्ही जागेवर गाडी फिरवतात त्याला काय म्हणतात, की कोणते तरी तुमचे ऍक्शन घेतात तुम्ही गाडीची. माझा संभाजीराजा घोडा 360च्या अँगल मध्ये फिरवायचा, 360च्या अँगल मध्ये पळता घोडा फिरवायचा. आणि एकमेव संभाजीराजा असा योद्धा होता, दोन्ही हातात तलवार घेऊन, आपण त्या मालिकेत बघितलं संभाजीराजांच्या, दोन्ही हातात तलवार फिरत फिरत घोड्यावर बाण टाकून पुढे शत्रूला सामोरं जायचं. असं होते माझे संभाजीराजे.
ताकदीचं उदाहरण सांगायलो, आहे भगिनीसाठी सांगायलो मुद्दाम का संभाजी कावजी कोंढाळकर कशा ताकदीचा पैलवान, अक्षरशः 10 मुघलांचं सैन्य अंगावर पळत आलं. संभाजी कावजी कोंढाळकरांची एक खासियत होती, घोडाच्या खाली जायचे आणि अख्खा घोडा उचलायचे. संभाजी कावजी घोडा उचलून शत्रूच्या सैन्यावर टाकलं की या अल्लाह ये सैतान आहे, ये सैतान आहे, भागो भागो. एवढ्या ताकदीचे आमचे संभाजी कावजी कोंढाळकर. म्हणून तर एका वारात अफजल खान छाटला. तानाजी मालुसरे एवढी ताकद आली कुठून? त्याचं कारण आहे आमच्या माय मावल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या माय मावल्या उपवास तापास करत नव्हत्या. आमच्या भगिनींना आज मिठाचा उपवास, मिठाच्या खड्याचा उपवास, कोणाकोणाला मोदकाचा उपवास. म्हणजे उपवास तापास एक लक्षात या. सायन्सच्या मी सायन्स शिकवतो. सायन्सच्या दृष्टिकोनातून आईचं जे गर्भ जर स्ट्रॉंग असेल, आईला जर न्यूट्रिशन चांगलं मिळालं, येणारे मावळे पण तसेच निपजतात. मग आमच्या आई जर आजकाल उपास तापास अशी जर संतती येणार असेल तर आमच्या आजकालचे मावळे बघा, छोटे मावळे, त्या मावळ्यांचा चलताना अक्षरशः पॅन्ट अर्ध्या खाली घालतात, बॉडी नाही शाडी नाही. कारण की आमच्या आईनी पण त्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आपण न्यूट्रिशन बाळाचं कसं, व्यायाम कसं करून घ्यायला पाहिजे. आमचा विरोध धर्माला नाही करतं तेव्हा जुलमी असलेल्या सत्याला झुकावं लागतं सर. तेव्हा 18 पगड जातीतील आमचे महाराष्ट्रातील तमाम 18 पगड जातीतील मराठा, बहुजन, हिंदू मावळे आपण जोपर्यंत एक होणार नाही, या राजकर्त्यांचं षडयंत्र असतं, यांना आपल्यामध्ये बेकी करायची, आपल्याला फूट पाडायची. परंतु शिवजयंतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ज्या भगव्याखाली शिवविचाराच्या खाली महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील मावळे एक होऊन या जुलमी औरंग्याला याच मातीमध्ये ताराराणीच्या नेतृत्वात गाडण्यात आलं. तीच किंवा येणाऱ्या काळामध्ये करायची. आणि आपल्याच मातीमध्ये काही राक्षस वृत्तीचे लोक जे अन्याय अत्याचार करतात त्यांना शिवचरित्राचा पाय ठेवून आपल्याला दाखवून द्यायचं आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवबा तुमच्या आमच्यामध्ये पुन्हा आता राजे जन्म घेणार नाही. राजांचा जन्म हे आमच्या जिजाऊ घरातल्या आपल्या मुलांना नीतिमत्तेचे, धोरणाचे पाठ आपल्याला शिकवायचे. जसा स्वाभिमान दिल्लीच्या दरबारात संभाजी राजांना शिकवला शिवाजी राजांना, तसे आपल्या घरातील आई वडिलांनी आपल्या लेकराला स्वाभिमान शिकवायचा आहे, संस्कार शिकवायचे. कारण आजच्या जिजाऊ जर घडल्या तर मी पुन्हा एकदा सांगतो की शिवाजी घडणार आहे. शेवटीकडे येत आहे, मी भाषणाच्या शेवटाकडे येत आहे. कारण भाषण हे मोजकच असावं. शेवटचा मुद्दा घेऊ का?